प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना हार्दिक अशा या दिवसाच्या शुभेच्छा. प्रियजनाच्या मननासाठी उत्पत्तीचं पुस्तक 9वा अध्याय 6वं वचन. कृपया आपलं बायबल उघडा. वचन असं म्हणतं, जो कोणी मनुष्याचा रक्तपात करील त्याचा रक्तपात मनुष्याकडून होईल, कारण देवाने मनुष्य आपल्या प्रतिरूपाचा उत्पन्न केला आहे. या वचनातून आपणाला प्रियजनांनो एक प्रभावशाली आणि शक्तिशाली असा संदेश प्राप्त होतो. तो म्हणजे मानवी जीवन पवित्र आहे, कारण प्रत्येक व्यक्ती देवाच्या प्रतिरूपात निर्माण झालेली आहे. ही किती मोठी बाब आहे. या वचनाचा स्पष्ट अर्थ आहे की मानवी जीवन हे अत्यंत मौल्यवान आहे आणि त्यावरती जाणून बुजून एखाद्याने आघात करणे हा गंभीर गुन्हा आहे. अशी घटना घडल्यास परमेश्वर गंभीर प्रतिसाद देत आहे. ह्या वचनामध्ये आम्ही पाहिलेलं आहे की परमेश्वर किती गंभीर असा प्रतिसाद देतो. शेवटी हे आपल्याला समान मानवतेची आणि सर्व मानव देवाची निर्मिती आहेत म्हणून एकमेकाचा आदर करण्याची आपली जबाबदारी आहे याची आठवण करून देणार असं हे वचन आपल्या समोर आज आलेलं आहे प्रियजनांनो. आणि म्हणून बायबलमध्ये स्पष्टरित्या बऱ्याच वेळेस सांगण्यात आलेलं आहे की मानव हा देवाच्या स्वतःच्या प्रतिमेमध्ये निर्माण केलेला आहे. म्हणूनच तर एखाद्याचा जीव घेणे हा देवाच्या दृष्टीने आणि कायद्याच्या दृष्टीने सुद्धा गंभीर गुन्हा असा आहे. त्या काळात देवाने स्वतः घोषित केले की आणि आजही घोषित करत आहे, अशा प्रकारच्या गुन्ह्याचा परिणाम अत्यंत भयंकर असा असेल. शिक्षेची जी काही व्याख्या इथं दिलेली आहे त्या व्याख्येच्या पलीकडे जाऊन हे वचन सर्व लोकांना एकमेकाशी सन्मानाने आणि आदराने वागण्याची आठवण करून देत आहे. प्रियजनांनो, या वचनाद्वारे आम्ही सर्व मानवाने जाणून घेतलं पाहिजे की आपण सर्व देवाच्या प्रतिमेत निर्माण झालो आहोत आणि म्हणूनच आम्ही सर्वांनी एकमेकांचा सन्मान करणे यातच देवाचा सन्मान आहे. हा विशेष संदेश या वचनामध्ये आपल्याला पाहावयास मिळतो. देवाची इच्छा होती की जेव्हा मानव एकमेकांचा सन्मान करतील त्याद्वारे ते माझा सन्मान करणार आहेत. म्हणून प्रियजनांनो, आम्ही देवाच्या सन्मानार्थ एकमेकांचं नुकसान करण्याच्या ऐवजी एकमेकावर प्रीती करावी, जेणेकरून आम्ही देवावर प्रीती केल्याचे हे प्रतीक ठरेल. देव बाप तुम्हाला हे करण्यासाठी आशीर्वादित करो. आमेन.